तो चलिए शुरू करते हैं। चिंतामणी, गोइंग टू चिंतामणी. चिंतामणी नाही, चिंचपोकळी चिंतामणी सेम. विदाउट हेल्मेट, विदाउट लायसन, ट्रिपल सिक्स. लायसन आहे पण कोणाला लायसन बाहेर सोडून बघत नाही. तेव्हा मला बॅटऱ्या घेतलेल्या आहेत. पकडला 1200 रुपयाच्या 2 बॅटऱ्या आहेत. त्या पकडणार साहेब बॅटऱ्या घेऊन जा. घेतला त्याच्यावर बघून घे. बॅलेन्स आहे आपलं, बॅलन्स मजूर आहे. काय बॅलन्स 700 रुपये. आता स्टेशनला पोचतो, नंतर भेटू आपण. येस, बाय बाय. बाबे फोन नाही फोन केला. मॅनेजमेंट स्टेशनला लोकेशनवर जाऊ. मला इंट्रो पण बनवायचा भाई, मी इंट्रो नाही बनवला. जिकडे तिकडे चौकडे चिंचपोकळ्या स्टेशनला उतरलो. आता स्टेशनला जाऊ आणि हे लोक यांचं बघ काय चालू आहे. लोकेशनवर जातो, मग भेटतो. मध्ये काय झालं भेटू आता नंतर. बघ बाई पेट करून कसा असशील रे. पोरांना ट्रेन मध्ये दुसऱ्या ट्रेन मागच्या ट्रेनने आहे तो. काय क्लिप पाडतोस. लोकेशनला पोचलो आता आणि स्टेशनच्या बाहेरच लोकेशन. सेटअप लावून घेतो नंतर. याला वाटलं फोटो काढताय आम्ही. याला वाटतं फोटो काढताय. आला त्याला वाटलं फोटो काढतोय मी, मग मी फोटो नाही काढला, व्हिडिओ काढले. भाई सेटअप बिटअप लावून झाला. आता मी चेंज केलं आणि आता बघू वाजवायचं. त्यामुळे देवी काढतात बाहेर. इथे आहे देवीची ट्रॉली आहे ती. आता देवीला मग ते लोक काढतील. नंतर मी वाजवायला चालू करू. आणि मॅनेजमेंट हार बांधते. माझ्याकडे
फोटो बघतो एक तो. आता चेक घेऊन आलो आम्ही. त्याला पण पेमेंट बाकी होतं, पेमेंट घेतला. आता थोड्या वेळ वाजवायला चालू करू. सेटअप तिकडे आहे, तो सेटअप इथे आणायचा आहे टेम्पोच्या पुढे, त्यानंतर वाजवायला चालू करू. आता कालची तर ऑर्डर चांगली वाजले. आता पुढचा काय एक्सपिरियन्स पुढे बघू. भेटूया आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅशटॅग गजवक्र म्युझिकल बीट्स. हावरे हावरे. तो चलिए शुरू करते हैं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा.
सव्वा झाले आणि पॅकअप केला आता. पोलिसांनी तर एवढा तंगवलं ना काय बोल नाही शकत. काय बोल नाही शकत. माझ्या तर आली वाजवायला आणि चांगलं वाजलं आज पण. आता सामान वगैरे पॅक करतो नंतर मग भेटू आपण जाताना घरी. आता ते लोक विसर्जनला घेऊन चालले. आमचं काम तर झालं ना, वाजवलंय, मजा आली. कसं वाजलं मध्ये पोलीस येऊन मस्त टांग अडवलं भाई. भोंगे नका लावू, ते नका लावू. कालच्याला पण भाई अडवलं, आजच्याला पण अडवलं. पण मंडळ एवढं भाष्य ना भाई, लगेच डायरेक्ट स्पीकर उभा केलं नाही रपॅक करून लगेच 5 मिनिटात स्पीकर उभे केले. 5 मिनिटात लगेच स्पीकर बंद केला आणि मंडळाने खूप सपोर्ट केला आम्हाला. आणि भाई आम्हाला पण मजा आली वाजवायला. पोलिसांनी तर लय चांगलं भाई लय. पोलिसांनी नसते ना, पहिले फर्स्ट टाईम आले आमचं. पहिल्यांदा आम्हाला बोलले भाई भोंगे नका लावू. भोंगे आतून आम्ही वाजवत आलो, बाहेर आलो हायवेला. बोलतात भोंगे नका लावू. भोंगे बंद केले. भोंगे नंतर नशीब मंडळाकडे स्पीकर वगैरे होता, ते स्पीकर त्यांनी ॲडजस्ट केला. स्पीकर लावले आम्ही नंतर. स्पीकरवर थोडं वाजवलं. नंतर माझं 6 वाजता आले परत रिटर्न. परत बोलतात बंद करा. आता आम्ही काय करू? काय करू? अरे स्पीकरवर पण आपण गाजवलं भाई. स्पीकरवर पण गाजवलं भाई. गाजवतो आणि वाजवतो. हाऊस फक्त वाजवण्याची. हां आता बोला. असं वाजवलं स्पीकर कळलं असं ना भोंगे, नाही तर स्पीकर सांगितले असते अगोदरच लावले असे कुरकुरे. अरे आम्हाला पण माहीत नव्हतं. म्हणजे पण नसतं केलं तर तुम्हाला अजून मजा आली असती. आता पॅच बीच वाचलं ना त्याच्यावर. दादा पण खुश झालाय वाजवणारे. गरम उडला की गरम इतकं नाही. काय भोंगे असू दे, स्पीकर असू दे, आम्ही गजवक्र वाजवणार. पण आम्ही गज वगैरे बीट्स आहे, नाच करू नका. ऑर्डर तर संपली. आता पॅकअप वगैरे करून आम्ही निघालो. टेम्पो सोडून दिला. आणि नशीब एवढं चांगलं की भाई लालबागची माता आणि चिंचपोकळीची आई भवानी दोघींचं दर्शन भेटलं. एवढं जवळ होतं ना भाई. आमचं तर नशीबच होतं आणि सगळ्यांचं असावं. खरंच इच्छा मला नव्हती की असं दर्शन भेटा, आणि ते आम्हाला प्रॅक्टिस भेटलं. आणि आम्ही लोक म्हणजे बहुतेक जण तर आमच्यातले कधीच आले नाहीत की म्हणजे पाय वगैरे पडायला. माहिती पण नाही देवी इकडे येईल की नाही. आणि आम्हाला माहीत पण नव्हतं की इथून देवी जाते वगैरे. पण काही नशीबच होतं ते भेटणार एवढं तर नक्की. आणि खूप भारी वाटलं. अजून एक देवी भेटली आणि अजून एक देवी चालली. थांब दाखवू काय, मी नाव नाही वाचलं. आई माऊलीचा गो गो. लाडकी
लागोपाठ देवी येतात, लागोपाठ देवी येते बघा. टा 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 टा. कॉटन ग्रीनची माऊली. कुठले? कॉटन ग्रीन, कॉटन ग्रीन. कॉटन ग्रीन. चला आता जातो, ट्रेन वगैरे पकडतो आणि नंतर मग ट्रेन पकडल्यावर मग आपण भेटू. आणि ह्या लोक तर हे लोक तर फुल प्लॅनमध्ये ताशा वगैरे घेऊन आलेत आणि बॅटऱ्या बिटऱ्या घेऊन चाललेत. ऑर्डर संपली. कोणाला पावली ना ग आगरी या लोकांना पावली पोरांची मजा ही वेगळीच आहे. ऍक्च्युली अशी मजा कधी भेटत नाही करायला. व फर्स्ट टाइम पोरासोबत मजा करताना खूप वेगळी फिलिंग येते. आता पुढची मजा ट्रेनमध्ये. आता पुढची मजा ट्रेनमध्ये. चला आता ट्रेन पकडू आणि जाऊन नंतर मग भेटू आपण ट्रेनमध्ये. माझ्या साईला भेटायला तुम्ही येता का? तुम्ही येता का? माझ्या साईला भेटायला तुम्ही येता का? चांगलं बोलावलं साईचं मनाला तो पालखी घेऊन आता मला निघालो. तुम्ही येता का? साईला भेटायला तुम्ही येता का?
विशाल आता आहे तो बघ तन्मय शुद्ध आहे बघ आई ऑर्डर पण एक नंबर झाले, दर्शन पण चांगलं भेटलं देवीचं. ट्रेनमध्ये मजा पण ट्रेन मध्ये तर एवढी मजा केली आता पोरांनी. पैसा ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल. आता पगार पण तुम्ही आता आम्ही चाललोय बॅटऱ्या द्यायला. ऑपरेटर गाड्या घेऊन मागून आता आम्ही खाली स्टेशनला आहे आणि बॅटऱ्या देतो. नंतर मग वरती डान्स जातो घरी आणि मग सामान वगैरे ठेवतील. त्यानंतर मग घरी बघू. जर पुढे मी काढला तर नाही पुढे काढेन. बाय गुड नाईट. हा ना. आता आता शो वगैरे झाला तर आता आम्ही जातो बॅटरी वगैरे ठेवतो आणि पुढे काही ब्लॉग घेणार नाही कारण आपल्याला डेली जाते आजपाशी म्हणजे सामान ठेवायचं नंतर सामान ठेवलं पण दमल्यासारखं होतो जरा. त्यामुळं आता ब्लॉग एंड करतो. जातो जाता नेक्स्ट ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि भाई राहिलं बोलायचं तर आर्थोडोरीचा माऊलीचा मंडळाचं आणि मंडळाने पण खूप सपोर्ट केला. खूप म्हणजे काळजी करतात नाही की असतं भाई आपल्याकडे आले तर आपण त्यांचा बघितलं पाहिजे सगळं. भाई खूप सपोर्ट केला एक नंबर. आम्हाला पण चांगलं वाटलं. फक्त आम्हाला वाईट एवढंच वाटलं की भाई पोलिसांनी भोंगे काढायला लावले आणि त्यामुळे सीन असं झालं की आम्ही टेक वगैरे नेला नव्हता. त्या लोकांनी आम्हाला एवढे खुश झाले आमच्या वाद्यावर की त्यांनी पुढल्या वर्षी आम्हाला आग्रह केला की तुम्हीच या आमचं आगमनाने विसर्जन वाजवायला. एवढे मनापासून लोक अशी आहेत की अशी ऑर्डर आम्ही आजच्यात कधी बघत नाही ते वाजवताना की आपुलकीने ते लोकांचं म्हणजे संभाषण म्हणा किंवा अजून व्यतिरिक्त खूप काही असं आहे की त्या लोकांनी खूप सपोर्ट केला. आणि पुढल्या वर्षी पण आम्ही असंच आर्थर रोडच्या आईसाठी आगमन विसर्जन असंच गाजवणं आणि नाचवणं सगळ्यांना. आर्थर रोडच्या माऊलीचा विजय असो. आणि आमच्याकडून पण चुकी झाली कारण का आम्हाला पण माहीत नव्हतं की तिकडे भोंगे चालतात की नाही. पण आम्हाला असं वाटतं की भोंगे चालत असतील त्यामुळे आम्ही भोंगे घेऊन गेलेलो. पण ऐन टायमाला नंतर तिथे असं सीन झाला की पोलिसवाले की तुम्ही भोंगे नका लावू करून. तर आम्ही थोडंफार वाजवलं भोंगे लावून. पण नंतर जेव्हा मेन हायवेला बाहेर आलो त्यानंतर मग भोंगे काढायला लागले आणि त्यासाठी सॉरी. तर आम्ही थांबलो नाही. थांबलो तर नाही. आणि मंडळाने पण आम्हाला भोंगे जसे काढले तसं मंडळाने पण आम्हाला डेक वगैरे त्यांची आणून दिला. डेक वगैरे जॉईन करून दिला आणि नंतर मग आम्ही त्याच जोशात त्याच उत्साहात वाजवलं आणि आर्थोडच्या माऊलीला निरोप दिला. आणि आता आम्ही ब्लॉग एंड करतो कारण आता आम्ही आलं
बॅटरी द्यायला नाही तर थांबा बॅटऱ्या देतो नंतर एंड करतो हा थँक्यू सो मच. बॅटऱ्या देणं पण एक मुश्किल काम आहे रे भाई. एक पॅन कार्ड ठेवा नाही तर आधार कार्ड काहीतरी आपलं प्रूफ ठेवायला लागतं तर बॅटऱ्या भेटतात. आता जाऊ दे आता बॅटऱ्या आम्ही दिल्या त्यांच्या आणि आता आम्ही चाललो आहे घरी. तर ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. भेटू आपल्या पुढल्या वर्षी याच जोशाला आणि पुढल्या वर्षी नाही पुढच्या ब्लॉगमध्ये नाही आर्थरोडच्या आंतर रोडला पुढल्या वर्षी भेटायचं आहे आणि नक्कीच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बाय बाय. बाय बाय. गुड नाईट. स्वीट टेक केअर. बाय. नेक्स्ट टाइम असं भेटू याच जोमात याच जलुसात. बाय बाय. खत्म. बाय बाय. टाटा. गुड बाय. गया.